नमस्कार मंडळी, मी जव्हारची स्नेहा. तर आज ना मी अचानकमध्ये निघाली होती विनवळला जाण्यासाठी, कारण माझ्या भाचीचं कॉलेजला ॲडमिशन करायचं होतं. बहुतेक कॉलेजला फॉर्म भरले होते, पण लिस्टला काही नावच आलं नव्हतं. त्या टेन्शनमध्ये आम्ही पटापट तयारी केली आणि आलो विनवळ कॉलेजला. आता इथे आल्यानंतर गाडी पार्किंगला लावली, ऑफिसमध्ये आली आणि सरांची भेट घेतली. त्यांना विचारलं तर इथे पण ॲडमिशन फुल झाले होते. मग काय थोडंसं मन नाराज झालं. आम्ही इकडे निघालो, घरी आलो. आता रस्त्यात पाऊस लागला होता म्हणून थोडी भिजली होती. घरी आली, फ्रेश वगैरे झाली, कपडे चेंज केले आणि परत विष्णू काकांकडे आली चहा पिण्यासाठी. तर आज जव्हारमध्ये ना सारखा ऊन पाऊसच चालू होता आणि मस्त वातावरण झालं होतं. थोडं मस्त गरम पण वाटत होतं आणि थंड पण वाटत होतं. नंतर ध्रुवीसाठी सँडविच घ्यायला आली होती, कारण तिची फरमाईश होती, मम्मी येत्या वेळेस सँडविच घेऊन ये. आणि ह्या दादांकडची मला चटणी खूप आवडते. आता इकडनं मी आली होती हिरा सुपर मार्केटला. तर गाडी घेतली होती, यांना पार्टी पाहिजे होती म्हणूनच मी यांना थंडा दिला. मग काय इकडनं निघाली आणि हे खानवेलचे माझे फॉलोअर्स मला रस्त्यात भेटले. ते मला हॉटेलच्या आसपास भेटले आणि पाचबत्तीपर्यंत माझ्याशी बोलत बोलत आले. खूप मस्त वाटलं. घरी आली सँडविच घेऊन आणि त्यांना सँडविच दिले. आता खायच्या गोष्टी म्हटल्या का आमच्या दादांना खूप आवडतं. मग आमचे दादा क्लिनिकवरून आले होते. मग सगळ्यांनी इथे नाश्ता केला आणि संध्याकाळच्या वेळेस परत ध्रुवीला घेऊन मी गावात निघाली. आता गावातच माझं सतत काम राहतं म्हणून माझ्या गावात भरपूर चक्रा होतात. आता दुकान आहे त्या हिशोबाने, हॉटेलच्या हिशोबाने मला भरपूर गावात फिरायला लागतं. मोर्चावर आली होती, आपले मनेमामा भेटले. आणि हां, आज आमच्यासाठी शहापूरवरून खेकडा आली होती स्पेशल साक्षीसाठी आणि माझ्यासाठी, आणि याचाच बेत